स्टेशन बनले पर्यावरणपूरक, सुंदर गार्डन अन फळझाडांमुळे परिसरात प्रसन्न वातावरण। येवला नाशिक एरवी पोलीस स्टेशनचे नाव काढताच डोळ्यांसमोर ताणतणाव, कडक शिस्त आणि संशयास्पद वातावरण उभे राहते। मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्व कल्पनांना छेद देत एक अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि आदर्श पोलीस स्टेशन म्हणून नावारूपास आले आहे। येथे येणाऱ्या तक्रारदारांना केवळ न्यायच मिळत नाही, तर तिथल्या प्रसन्न वातावरणामुळे त्यांचा ताणही क्षणार्धात हलका होतो। निसर्गरम्य गार्डन अन फळझाडांची उधळण। येवला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात प्रवेश करताच एका सुंदर गार्डनचे दर्शन होते। या परिसरात विविध प्रकारची फळझाडे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लावण्यात आली आहेत। विशेष म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व कर्मचाऱ्याला या झाडांची ताजी आणि गोड फळे खायला मिळतात। या हिरवळीमुळे आणि रंगीबेरंगी फुलांमुळे पोलीस ठाण्याचा परिसर एखाद्या रिसॉर्ट किंवा निसर्गधामासारखा वाटतो। माजी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे मोलाचे योगदान। या पोलीस स्टेशनचे कायापालट करण्याचे आणि हिरवेगार स्वप्न पाहण्याचे मुख्य श्रेय माजी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना जाते। त्यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून या ठिकाणी फळझाडांची लागवड आणि गार्डनची उभारणी करण्यात आली। त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पोलीस स्टेशनला एक नवीन आणि सकारात्मक ओळख मिळाली। परंपरेचे सातत्य आणि योग्य देखरेख। अनिल भवारी यांच्यानंतर येवला ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बदली होऊन आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने ही हरित परंपरा पुढे चालू ठेवली। नवनवीन अधिकाऱ्यांनी या फळझाडांची योग्य देखरेख केली, गार्डनचे सुशोभीकरण वाढवले आणि निसर्गाचा हा वारसा जतन केला। पोलिसांच्या या सामूहिक प्रयत्नांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे। तक्रारदार आणि आरोपींवरही सकारात्मक प्रभाव। या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणामुळे पोलीस ठाण्यात येणारे नागरिक, तक्रारदार आणि अगदी आरोपी यांच्यातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते। पोलीस आणि जनता यांच्यातील अंतर कमी करून संवाद अधिक सुकर करण्यासाठी हे प्रसन्न वातावरण अत्यंत प्रभावी ठरत आहे। पोलीस प्रशासनाचा हा अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी एक आदर्श आणि कौतुकास्पद उदाहरण ठरला आहे। SL9 मराठी न्यूज शरदराव लोहकरे पाटील येवला। आलेले आहेत 2-3 तिथे खाली बरोबर इथं बघ बरोबर इथं हे इथं बी इथं तिकडचं बी इथं बघ इथं बघ पाहिलं मी